आमच्या मेडिसिनची पोस्टिंग होती आणि त्यात एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकायला भेटला ICT म्हणजे इन्क्रीज इंट्राक्रॅनियल टेन्शन म्हणजे डोक्यात जेव्हा प्रेशर वाढतं तर त्याचे सिम्पटम काय काय दिसतात आणि हे होण्यासाठी कारण काय काय असतात हे बघू तर सिम्पटम तुमचे काय काय असतात ते हेडेक डोकं खूप दुखायला लागतं नॉझिया व्हॉमिटिंग म्हणजे मळमळ उलटी आल्यासारखं होणार तुम्हाला त्यासोबत कन्व्हल्जन्समध्ये तुम्हाला सीझर सुद्धा येऊ शकतात फिट सुद्धा येऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिज्युअल प्रॉब्लेम म्हणजे दिसायला पण प्रॉब्लेम यायला चालू होतात त्या 4-5 गोष्टी होतात ज्या टायमाला तुमच्या डोक्यातलं प्रेशर वाढलेलं असते त्याचे महत्त्वाचे कॉजेस काय काय आहेत ते तुमचे CVA म्हणजे सेरेब्रोव्हास्क्युलर ॲक्सिडेंट मग त्यात तुमचं सेरेब्रल थ्रोम्बस असेल किंवा सेरेब्रल एम्बोल आहे स्ट्रोक वगैरे येतो ज्या गोष्टीमुळे थ्रोम्बस वगैरे म्हणून डोक्यामुळे ते असते तुमचं पुन्हा ब्लिडिंग असते डोक्यात सबअरॅक्नॉइड हेमरेजमध्ये होईल ब्लिडिंग ते असतं पुन्हा तुमच्या अजून इन्फेक्शनचे कॉजेस पण असतात मेनिंजायटिस एन्सेफलायटिस त्याच्यामुळे पण तुमचं इंट्राक्रॅनियल टेन्शन वाढतं म्हणजे डोक्यातलं प्रेशर वाढतं आणि असतं पुन्हा इंट्राक्रॅनियल स्पेस ऑक्युपाईंग लिजन म्हणजे डोक्यात ब्रेन ट्यूमर वगैरे असेल तर त्या कंडिशनमध्ये पण प्रेशर वाढतं जे नॉझिया व्हॉमिटिंग होती तुम्हाला पुन्हा कन्व्हल्जन्स म्हणजे फिट वगैरे येऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा व्हिज्युअल प्रॉब्लेम पण दिसायला लागतात हे सिम्पटम आहेत आणि कॉजेस एवढे आहेत हेड इंजुरीमध्ये पण होतं कधी कधी इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतं डोक्याला मार लागल्यामुळे त्यामुळे उलटी वगैरे होते आपल्याला नॉझिया आणि व्हॉमिटिंगची फिलिंग असते त्या लक्षात राहू नॉझिया व्हॉमिटिंग असते तुमचं हेडेक असते कन्व्हल्जन्स म्हणजे तुम्हाला फिट वगैरे येऊ शकतात आणि व्हिज्युअल प्रॉब्लेम्स पण दिसतात ह्या गोष्टी होतात सगळ्या जेव्हा ब्रेनमधलं प्रेशर इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढलेलं असतं